हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. किचनमध्ये माया उभी असते. तिच्यातला शिवणात बोलत असतो की आता पुढे काय करायचं. आजीने मला इथे पाठवून मंजिरीचा खेळच पलटवला, पण आता माझ्यातला बाप आणि आजोबा जागा झालाय. मी माझ्या मीराला आणि वेदाला काहीच नाही होऊ देणार. तेवढ्यात मीरा किचनमध्ये येते, मायाकडे बघते आणि तिचे तिचं कामाला लागते. काम करत असताना मीरा मनाशी बोलत असते की बाबा, खरंच जर तुम्ही माझ्या अवतीभोवती असाल ना तर एकदा प्लीज माझ्यासमोर या. मीरा विचार करत असते. विचार करता करता ती भाजी कट करता करता तिचं बोट कापला जातो. तेव्हा रक्त येतं. माया बघते आणि पटकन माया धावत येते. मायातला शिवणात जागा होतो आणि माया बोलते की अरे अरे किती रक्त येते, नीट लक्ष द्यायचं ना, थांब मी हळद लावते. तेव्हा माया हळद शोधू लागते. तेव्हा मीरा बघतच असते की मायाला काय झालं म्हणून. तेव्हा माया पटकन हळद घेऊन येते आणि मीराच्या हातावर टाकते. तेव्हा मीरा पटकन हात बाजूला करते आणि बोलते की माया, लांडग्याने कितीही गाईचं रूप घेतलं ना तरीही तो लांडगाच असतो. तेव्हा मीरा तिथून रागारागाने निघून जाते. तेव्हा शिवणात बोलतो की देवी आई, अजून किती परीक्षा पाहणारेस तू लेकराची. इकडे वेदा अथर्वकडे येते आणि बोलते बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा, अशी एकटी कुठे फिरतेस, तुला सांगितलं ना एकटं फिरायचं नाही. तेव्हा वेदा बोलते बाबा, आम्हाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. अथर्व बोलतो की काय बोलायचं आहे माझ्या बबुडीला, ये इकडे. तेव्हा वेदा बोलते बाबा, हे आपलंच घर आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो की असं का बोलतेस, तुला कोणी काही बोललं. तेव्हा वेदा बोलते हो. तेव्हा वेदा बोलते तुम्हीच सगळे. तेव्हा अथर्व बोलतो आम्ही. तेव्हा वेदा बोलते हो, आपल्या घरात एकटं फिरायचं नाही असं तुम्ही का म्हणतात. तेव्हा अथर्व शांतच होतो. तेव्हा वेदा बोलते आपल्याला कोणाची भीती आहे का. तेव्हा वेदा बोलते बाबा तू रागवू नको, पण मला माहिती आहे. तेव्हा अथर्व बोलतो काय माहिती आहे. तेव्हा वेदा बोलते की माया मावशीला पोलीस पकडून घेऊन गेले होते. तेव्हा अथर्व बोलतो की हे तुला कोणी सांगितलं. तेव्हा वेदा बोलते बाबा, मी ज्यावेळेस तिथे झोपली होती तेव्हा तू आणि आई बोलत होते, त्यावेळेस मी ते ऐकलं. माया मावशीने असं काय केलंय की तिला पोलीस पकडून घेऊन गेले होते. अथर्व शांत होतो आणि पुन्हा वेदाकडे बघून बोलतो सांगेन, मोठी झालीस ना सगळं सांगेल ओके. तेव्हा वेदा बोलते नाही बाबा आत्ताच सांग. तेव्हा अथर्व बोलतो अगं आत्ता, अरे हे बघ 3 वाजले. तेव्हा वेदा बोलते नाही बाबा, टॉपिक चेंज करू नकोस हं बाबा, सांग ना प्लीज प्लीज सांग. तेवढं तिथे मीराही येते. तेव्हा वेदा बोलते आणि हो बाबा, हे सगळं आईला कळू नको देऊ हां. तेव्हा मीरा बोलते ऐकलंय मी. तेव्हा मीरा येते आणि बोलते वेदा, आईपासून काहीच लपून राहत नाही कळलं. तेव्हा वेदा बोलते आई मग तूच सांग मला की माया मावशीला पोलीस पकडून का घेऊन गेले होते. मग मीराला काही कळत नसतं उत्तर काय द्यावं. इकडे माया आपल्या खोलीमध्ये येते. नर्मदा तिथे बसलेली असते. तेव्हा माया बोलते सासूबाई, किती त्रास सहन केला आहे हो तुम्ही. तेव्हा नर्मदा थोडी हसते आणि बोलते की तुला आज कळलं का. तेव्हा माया बोलते नाही, तुम्ही सांगत होत्या पण मला आज लक्षात आलं. अहो त्या मंजिरी मॅडम काही कारण नसताना तुमच्याबद्दल वाईट बोलत होत्या हो. तेव्हा नर्मदा बोलते काय म्हणत होती. तेव्हा माया बोलते मला म्हणाल्या नीट राहा, अजून निकाल लागलेला नाही आहे आणि अचानक तुमच्यावर घसरल्या. म्हणाल्या ती नर्मदा भावाच्या जीवावर जगते. ती तशी, तिचा मुलगाही तसा, तिचा नवराही तसा, सगळे दरभद्री आहेत भिक्कारडे. तेव्हा नर्मदा जायला लागते आणि बोलते चल आज तमाशा करणारच. तेव्हा माया बोलते सासूबाई, अहो त्यांना तेच हवं आहे. इकडे वेदा बोलते आई सांग ना, तुम्ही दोघं एकमेकांकडे असं का बघताय. तेव्हा अथर्व बोलतो सांग मीरा, मी सांगितलं तिला पण. तेव्हा मीरा बोलते वेदा, तू मोठी झालीस ना मी तुला सगळं सांगेल ठीक आहे तोपर्यंत. तेव्हा वेदा बोलते काय चाललंय तुमच्या दोघांचं. आई बाबा पण तेच म्हणत होता, मग मोठी होईपर्यंत मी काय करू. तेव्हा अथर्व बोलतो की तोपर्यंत आपण कॅरम खेळू. तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा वेदा बोलते कॅरम. तेव्हा अथर्व बोलतो हो तुला कॅरम आवडतो ना. तेव्हा वेदा बोलते हो पण कॅरम या सगळ्यांच्या मध्ये कुठून आला. तेव्हा अथर्व बोलतो अगं मग असं काय बोलते, कॅरममध्येच येतो ना, कॅरममध्येच खेळतो ना आपण, असं बाजूला ठेवून थोडी खेळतो. काय कॉमेडी करतेस तू, चल मी कॅरम घेऊन येतो. तेव्हा वेदाही जायला लागते. तेव्हा मीरा बोलते आणि हो अनन्याताईला पण बोलवा, आपण टीम खेळू. तेव्हा वेदा बोलते हो नाईस आयडिया. तेव्हा वेदा पुन्हा बोलते बाबा आपण खेळता खेळता मला सांग तू काय झालं होतं. तेव्हा अथर्व मीराकडे बघत असतो. तेव्हा वेदा बोलते चल चल चल. इकडे माया नर्मदाला बोलते तुम्ही तमाशा कराल आणि सगळ्यांसमोर पुन्हा तुम्हीच वाईट ठराल. तेव्हा नर्मदा बोलते तमाशा केला नाही तर तिला कळणार कसं. तेव्हा माया बोलते अहो आजपर्यंत तुम्ही फक्त तमाशे केले, तुम्हाला काही मिळालं आहे का. उलट 4 शब्द ती तुम्हालाच ऐकवेल, तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहेत. तेव्हा नर्मदा बोलते ती मला एवढं सगळं बोलली आणि मी त्याच्यावर काहीच उत्तर द्यायचं नाही तिला. तेव्हा माया बोलते गप्प कोण बसते सासूबाई, आता तुम्ही आणि मी मंजिरी मॅडमचा सूड घ्यायचा. तेव्हा नर्मदा बोलते सूड कसा. तेव्हा माया बोलते सासूबाई आजपासून तुम्ही आणि मी मंजिरी मॅडमवर पाळत ठेवायची, तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचं. त्या कुठे जात आहेत, कोणाशी बोलत आहेत, काय बोलत आहेत, कधी बोलत आहेत, ही सगळी माहिती गोळा करायची आणि एकदा पुरावा सापडला की मंजिरी मॅडमचं सत्य सगळ्यांसमोर उभं करायचं. तेव्हा नर्मदा बोलते चालेल, खरंच चालेल, आता मी त्या मंजिरीला दाखवून देईल की नर्मदा काय चीज आहे.
तेव्हा मायामधला शिवनाथ बोलतो की काहीतरी धागा नक्कीच हातात लागेल जो या मंजिरीचं खरं स्वरूप उघडं करेल. ती नेमकी कोण आहे, कुठून आली आणि तिच्या या मुकुट्यात दडलेलं सत्य काय आहे. इकडे दुसऱ्या दिवशी मंजिरी चिंतित असते. तिला मार्जेरीचे ते शब्द आठवत असतात की शिवनाथ तिच्या आसपास आहे म्हणून. तेव्हा ती मनात बोलते की मार्जेरी म्हणाली तसं खरंच शिवनाथ माझ्या आसपास असेल का, तो याच घरात असेल का, नाही मला काहीतरी करून तो इथे असल्याचा संकेत हवा आहे. तेव्हा मंजिरी तिचा कालमुख मणी बघते. तेवढ्यात तिला मार्जेरीचा आवाज येतो. हा संकेत फक्त काही क्षणापुरता असेल, तोही दिवसातनं फक्त एकदाच. लवकर जा मंजिरी, लवकर जा. तेव्हा मंजिरीचा कालमुख मणी चमकतो आणि तिकडनं वरच्या रूममधून माया येत असते. तेव्हा मायाच्या डोक्यावर त्या कालमुख मणीचा संकेत चमकत असतो. तेव्हा मायाला ते कळतं आणि मंजिरीचा खडा माया बघते. तेव्हा माया पटकन तिथून निसटते आणि मंजिरी संकेत मिळाला म्हणून आनंदाने वरती जिना चढून येते आणि बघते तर काय कोणीच तिथं नसतं. तेव्हा मंजिरी बोलते की संकेत पण गायब झाला, म्हणजे शिवनाथ या घरात आहे, नक्कीच आहे, पण अदृश्य आहे, शोधायलाच हवं. मंजिरी जाणार तेवढ्यात अथर्व येतो आणि तिला थांबवतो आणि बोलतो की आई, मायाला घरातनं बाहेर काढण्यासाठी मी आणि बाबांनी एक प्लॅन केला आहे. तुझ्याशी बोलायचं होतं मला त्या विषयावर, ये ना 1 मिनिट. तेव्हा मंजिरीला टेन्शन येतं. ती बोलते आत्ता. तेव्हा अथर्व मंजिरीला घेऊन जातो. इकडे माया वेदाच्या खोलीत येते. वेदा झोपलेली असते. माया वेदाकडे बघते आणि तिच्यातला आजोबा जागा होतो. माया पटकन जाते, वेदाच्या बेडवर बसते आणि वेदाचं डोकं तिच्या मांडीवर घेऊन तिला थोपटते. आरशामध्ये आपल्याला शिवनाथ दिसत असतो. तेव्हा माया थोपटत असते. तेव्हा शिवनाथला खूप बरं वाटत असतं त्याच्या नातीला जवळ घेऊन. तेव्हा तो बोलतो की अघोरी विद्याचा त्याग केल्यापासून माझ्या नात्यातलं स्पंदनं मला जाणवायला लागली आहेत. एक आजोबा कित्येक वर्ष स्मशानातल्या राखेमध्ये निर्जीव राखेत खितपत पडला होता. मी हिचा आजोबा आहे, जागा झालाय तो आता. मी आजोबा आहे हिचा, हेच तर खरं सुख आहे ना. मनुष्य म्हणून जगण्याचं, आपला वारसा पुढे नेण्याचं, पुढच्या पिढ्यांना पाहत काळाच्या ओघात शांतपणे वृद्ध होण्याचं. वेदा बाळा, हा आजोबा कायम तुझ्या सोबत असेल, कायम तुझ्या सोबत. माया वेदाला थोपटत असते. तेवढ्यात तिकडे मीरा आणि अनन्या येते. तेव्हा त्या बघतात. तेव्हा अनन्या बोलते की अरे यार, दार लॉक करायचं राहून गेलं. तेव्हा मंजिरी आणि अनन्या पटकन पुढे येतात. तेव्हा मीरा आणि अनन्या पटकन पुढे येतात. मीरा मायाला उठवते आणि बोलते की तुला किती वेळा सांगितले की वेदापासून दूर राहायचं. तेव्हा मीरा मायाचा हात धरून तिला दरवाजा बाहेर काढून दरवाजा लॉक करून घेते. तेव्हा मीरा वेदाकडे येते आणि बोलते वेदा, ए बाळा काय झालं. तेव्हा वेदा बोलते आई, मला ना एक स्वप्न पडलं, त्यातनं मला शिवनाथ आजोबा दिसले आणि ना ते माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते. तेव्हा मीरा बोलते मनात की बाबा तुम्ही खरंच आसपास आहात का, की आमची फक्त ओढ आहे. वेदा म्हणते तसे तुम्ही तिच्या स्वप्नात येतात, तिचे रक्षण करता, तुम्ही कुठे आहात बाबा, तुमचे असे भास का होत आहेत आम्हाला. इकडे माया तिच्या खोलीत बसलेली असते. अजित येतो. अजित दारू पिऊन आलेला असतो. तेव्हा तो मायाजवळ येतो आणि बोलतो की माया माया माया. तेव्हा माया बोलते की अजित, तू दारू पिऊन आलायस. तेव्हा अजित बोलतो दॅट्स नॉट इम्पॉर्टंट इज की मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं आहे. तेव्हा अजित बोलतो क्लोज युअर आईज. तेव्हा माया त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा अजित बोलतो क्लोज युअर आईज म्हणजे डोळे मोठे नाही करायचे, डोळे बंद कर. तेव्हा माया बोलते नाही नको. तेव्हा अजित बोलतो कम ऑन माया, यू आर माय लाईफ, यू लव ऑफ माय लाईफ प्लीज. तेव्हा माया डोळे बंद करते. तेव्हा अजित हसतो आणि बोलतो की दॅट्स लाईक अ गुड गर्ल. तेव्हा अजित मायाला बोलतो की चल. तेव्हा तो मायाचा हात पकडतो. तेव्हा माया बोलते की नाही नको, कुठे. तेव्हा अजित बोलतो की माया चल ना, यू आर माय क्वीन, आणि मला माझ्या राणीला सरप्राईज होताना बघायचे आणि मला माझ्या राणीला सरप्राईज होताना बघायचे तर मला आरशासमोर न्यायचे. तेव्हा माया थोडी दचकते कारण की आरशासमोर शिवनाथ दिसेल म्हणून माया बोलते नको. तेव्हा माया सावरते बोलते म्हणजे आरशासमोर कशाला, इथे समोरच दे ना सरप्राईज. अजित बोलतो कम ऑन माया, अगं ते मूवीमध्ये नाही का मी तुला असं डोळे बंद करून आरशासमोर नेणार आणि मग तुला गिफ्ट देणार. तेव्हा अजित तिला जबरदस्ती आरशासमोर नेण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेव्हा माया नाही नाही म्हणत असते. त्यांच्या नाही होच्या झटापटीमध्ये माया जोरात अजितच्या कानाखाली लावते. अजित जाऊन आरशाजवळ जाऊन पडतो आणि बघतो तर काय, त्याला आरशामध्ये शिवनाथ दिसत असतो. तेव्हा अजित घाबरतो. तो डोळे चोळतो. पुन्हा बघतो तो शिवनाथ असतो. तेव्हा तो बोलतो की मीराचा बाप आहे. तेव्हा पटकन माया बाजूला होते. तेव्हा अजित बोलतो की मीराचा बाप आहे. तेव्हा माया बोलते की नाही, इथे कोणी नाही आहे. तेव्हा अजित बोलतो नाही, मीराचा बाप इथे आपल्या रूममध्ये घुसला आहे. तेव्हा माया बोलते कोण नाही, तुला दारू चढली आहे ना. अजित बघ कोण नाही आहे, तुला सरप्राईज द्यायचं आहे की नाही मला, उद्या सकाळी दे नशा उतरली की तू तोंडावर पाणी मारून घेतोस, जा. तेव्हा अजित सारखं सांगत असतो की बट आय सॉ हिम. तेव्हा माया त्याला समजवत असते की नाही कोणी नाही, जात. तेव्हा मायातला शिवनाथ बोलतो की अजितच्या नजरेत आलो आज,
पण वाचलो. पण आता सावध राहणं भाग आहे. एक चूक आणि सगळं संपेल. इकडे अंबिका तिच्या मनाशी बोलत असते की ही माया इतकी विश्वासाने आईंशी बोलते. मी मीरा अथर्व आई आम्ही फक्त विचार करतो की ह्या आतमध्ये कशी शिरली. पण हिचं आणि हिच्या साथीदारांचं पूर्ण प्लॅन आहे. तेव्हा अंबिका बोलते, नाही असं शांत बसून चालणार नाही. मायाला मी दिसत नाही याचा उपयोग करून घ्यायला हवा. तेव्हा अंबिका आशासमोरच असते. अंबिकाच्या पाठीमागून शिवनाथ तिला जाताना दिसतो. अंबिका बघतच असते. तेव्हा अंबिका बोलते, बाबा, आणि पटकन मागे बघून शोधायला जाते. तेव्हा अंबिका बोलते, मी पाहिलं बाबांना आत्ता की तो भास होता. नाही पण मी आरशात. मीरा म्हणाली होती की तिलाही बाबा आरशात दिसले होते. हा योगायोग आहे की संकेत? नक्की काय प्रकरण हे? नाही, हा भ्रम आहे, केवळ भ्रम. पण मीरालाही तसाच भ्रम व्हावा हे कसं शक्य? आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.